हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी अंडा भुर्जी करी बनवणार आहे. खूप छान लागते आणि अगदी झटपट होते, कमी साहित्यामध्ये आणि सुंदर अशी आपली अंडा भुर्जी करी मी बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. इथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये ना एक पळी तेल टाकायचं. गॅस एकदम बारीक ठेवा. आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये हळद, चटणी, गरम मसाला हे टाकायचं. मसाले आपले करपू नयेत त्याच्यासाठी गॅस आपला एकदम स्लोच ठेवा. आणि त्याच्यामध्ये आपण आता अंडी फोडून घेऊयात. इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत. आपण 4 अंडी फोडून घेणार आहे. अंडी फोडून झालेली आहेत. आता आपण आहे ना हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. गॅस आता मीडियम ठेवा. छान असं व्यवस्थित मिक्स करूयात. बघू शकता तुम्ही आपली भुर्जी इथे तयार होत चाललेली आहे. मी ही भुर्जी बनवताना ह्याच्यामध्ये कांदा टाकलेला नाही. जास्त बारीक ही नाही करायची भुर्जी आपल्याला, थोडीशी अशी मोठी मोठीच ठेवायची. चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान अशी आपण भुर्जी फ्राय करून घेऊयात व्यवस्थित अशी. बघू शकता ह्या पद्धतीने बारीक करायचं उलटण्याने. जास्त बारीकही ठेवायचं नाही, जास्त मोठंही ठेवायची नाही. सुंदर अशी एकदम मोकळी अशी झालेली आहे भुर्जी आपली. आता ही एका ताटामध्ये काढून घेते. तर त्याच कढईमध्ये मी 2 ते 2.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये 2 कांदे घेतलेले आहेत. एकदम बारीक असे चिरून घेतलेत. पाहू शकता बारीक चिरलेला आहे कांदा. कांदा टाकूयात आणि कांदा छान असं भाजून घेऊयात. तर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूयात. दोन मिरची घेतलेली आहे. 2 हिरवी मिरची टाकायची. तुम्हाला जर टाकायची असेल तर टाका किंवा तुम्ही स्किप करू शकता. आणि छान असं हे आपण भाजून घेऊयात. 1 टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो छान असं टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि हे आपण भाजून घेऊयात व्यवस्थित. छान असं हे भाजून घ्यायचं. टोमॅटो आपला छान असा शिजला पाहिजे. त्याचा आंबटपणा आहे ना आपण ज्यावेळेस भाजतो ना त्याच्यामुळे त्याचा आंबटपणा कमी होतो. त्याच्यामुळे कांदा टोमॅटो छान असं भाजून घेऊयात. पाहू शकता छान भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकूयात, चटणी टाकूयात, मिरची पावडर, गरम मसाला, जिरा पावडर हे टाकून घेऊयात. व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि जी भुर्जी आपण बनवलेली आहे ती भुर्जी आपण याच्यामध्ये टाकूयात. आणि भुर्जी ही आपण अगदी 2 ते 3 मिनटं परतूयात. एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. थंड पाणी टाकू नका, गरम पाण्याचाच वापर करा. म्हणजे 2 ते 3 मिनटं आपण भुर्जी परतून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात. तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्या हिशोबाने पाणी टाका. व्यवस्थित असं मिक्स करूयात. छान अशी उकळी येऊ देऊयात. चवीनुसार मीठ टाका. आपण भुर्जी बनवतानाही मीठ टाकलेलं आहे, त्या हिशोबाने मीठ टाका. छान अशी उकळी येत चाललेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरून कोथिंबीर टाकूयात. आणि मीडियम गॅसवरती 10 मिनिटे आपण छान अशी भुर्जी आपली
शिजवून घेऊयात. बघू शकता खूप छान अशी आपली भुर्जी झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.